नमस्कार भावांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. भाई आज आपण आलो आहोत लोहगडला. आपला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सुरतचा खजाना ठेवण्यासाठी जो इम्पोर्टेड किल्ला होता तो पाहायला आज आपण आलो आहोत. इथे टोटल चार गेट आहेत. ते आपण त्याबद्दल हळूहळू माहिती घेणार आहोत. ओके. तर भावानं लोहगड केला आहे चालू. आता 9 वाजता स्टार्ट केला होता, म्हणजे 9चा टायमिंग आहे ना. आपण ट्रॅकिंग सुरू केलेली आहे. तिकीट काउंटर वरती आहे. पार्किंगचे 20 रुपये घेतात बाईकचे. आणि आता इथे पर पर्सन 25 रुपये लिहिलेत. आता बघू काउंटर कुठे आहे. तिकीट काउंटर. मी थोडा फ्रेश व्हायला गेलो होतो खाली, कारण परफेक्ट 9 वाजता तर ओपन करतील असं वाटलं नव्हतं. पण भरपूर पब्लिक गेला आहे वरती. एवढं लवकर येऊनसुद्धा मजबूत गेलं आहे पब्लिक. अजून पण खाली पण आहे पब्लिक बहुतेकचा. फोटो सेशन चालू आहे सगळीकडे. फक्त तिकीट काउंटर पण तुम्हाला दाखवतो. ओके. आणि इथल्या 4 दरवाजांची आपण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगणार आहोत. ओके. हे बघा लाईन. हॅलो. तर भावानं तिकीट तर काढलेलं आहे आपण 25 रुपये. आणि जर ऑनलाईन काढले तर 5 रुपयाचा डिस्काउंट मिळतो, म्हणजे 20 रुपये घेतात पर पर्सन. आणि बाहेरचे कोण म्हणजे आउटसाईडचे कोण असतील त्यांना 300 रुपये पर पर्सन आहे. ते आपले ट्रॅक चालू झालेला आहे. स्टार्टिंगलाच कॅमेरा माझा माईक पडला बाई, नाही तर गेला की कामात नाही. 8,000चा फटका. अशी झिकझॅक वेवमध्ये आहे आपली ट्रॅकिंग. हे बघा, इथून असं वरती आणि इथून बघा हे कसं खाली. असं म्हणजे स्ट्रेट असे रस्ता नाही, असं झिकझॅक वेमध्ये. आणि एकदम रस्ता पण व्यवस्थित आहे, म्हणजे असं काय हे नाही. बघा असं झेडमध्ये असं. मस्त आहे. पाऊस पण नाही, पाऊस पडून गेला एकदम पद्धतशीर. ओके. काय लोक भाई पोचले पण वरती. आता आपला पहिला दरवाजा लागेल, गणेश दरवाजा. ओके. पायऱ्यांचा वापर करा. एकदम पद्धतशीर आहे, मस्त एकदम. चढायला वगैरे स्लिपरी वगैरे रोड नाही. मस्त आहे. भाई बुरुज एक नंबर बांधले तिथे, आणि जशान तसे आहेत तुझं. आता याला आपला गणेश दरवाजा. एकदम ह्या किल्ल्याचा पहिला दरवाजा. असे टोटल 4 दरवाजे आहेत. त्यातला पहिला दरवाजा आहे गणेश दरवाजा. गड चढताना लागणारा पहिला आणि मुख्य दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा. या दरवाजाच्या दोन्ही बाजूला भक्कम बुरुज आहेत. दरवाजाच्या कमानीवर डाव्या बाजूला श्री गणेशाच्या मूर्त्या कोरल्या आहेत. म्हणून या दरवाजाला गणेश दरवाजा म्हणून ओळखले जाते. हा दरवाजा पार केल्यानंतर पहारेकरांसाठी बांधलेल्या खोल्या पाहायला मिळतात. लोहगड हा किल्ला महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळ असलेला अत्यंत मजबूत, बुलंद आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे 3,389 फूट उंचीवर वसलेल्या ह्या किल्ल्याला तब्बल 2,000 वर्षापेक्षाही जुना इतिहास लाभलेला आहे. गडावर चढताना एका पाठोपाठ एक असे 4 भव्य दरवाजे लागतात.
शत्रूला गडावर सहज प्रवेश करता येऊ नये आणि त्यांच्यावर वरून सहज हल्ला करता यावा अशा पद्धतीने या दरवाजाची रचना झिगझॅग वळणावर करण्यात आली आहे. गणेश दरवाजाच्या इथून वरती आल्यावर आपल्याला लेफ्ट साईडला असा बुरुज पाहायला मिळतो आणि तिकडूनच रस्ता आहे वरती जायला. आता ह्या बुरुजमध्ये रस्ता होता बघायचा. बघा हा काय बुरुज आहे पहिला गडावर आल्यावर. ह्या बुरुजचं काम चालू होतं ना भावानो. वर जाऊन बोलूया चला. गणेश दरवाजा पार करून थोडे वर गेल्यावर नारायण दरवाजा लागतो. हा दरवाजा पेशवे काळात नाना फडणवीस यांनी बांधलेला आहे. या दरवाजाचे बांधकाम अत्यंत मजबूत आणि आकर्षक आहे. या दरवाजाच्या बाजूला सैनिकांना थांबवण्यासाठी आणि शत्रूवर नजर ठेवण्यासाठी सुरक्षित जागा बनवलेल्या आहेत. गणेश दरवाजा झाल्यानंतर सेकंड दरवाजा येतो म्हणजे तो नारायण दरवाजा. या दरवाजा ओळखण्यासाठी असं काय सिम्बॉल असं नाही. खाली गणेश दरवाजाच्या इथं कसं गणेशाच्या मूर्त्या होत्या त्यामुळे आपल्याला समजत होतं की हा गणेश दरवाजा आहे. भेंडी हवा निघाली. आणि गणेश दरवाजाच्या वरती पण असं एक बुरुज आहे. तिथं जाण्यासाठी असा रस्ता आहे व्यवस्थित आहे. बघा इथून असा झिगझॅग वेमध्ये आपण येतो वरती. बघा इकडं पण अर्धा किल्ला आहे. इथून असं म्हणजे सरळ असा रस्ता नाही. बघा सरळ असा रस्ता नाही, असं झिगझॅग वेमध्ये वरती यायला रस्ता आहे. हे आपल्याला धान्य कोटर पाहायला मिळते. त्यामध्ये असं पाणी साठलेलं आहे. पूर्वीच्या काळात इथे धान्य स्टोअर केलं जात होते. पहिल्यांदा खूप दिवस असं लढाई चालू असायच्या ना, तेव्हा सैनिकांसाठी असं धान्य पुरेसं इथे साठवलं जायचं. आता काय असा कातळामधला रस्ता चालू झाला आहे. आणि ह्या गडावरचा तिसरा दरवाजा म्हणजे हनुमान दरवाजा इथं आपल्याला पाहायला मिळतो. लोहगडावरील सर्वात जुना दरवाजा म्हणजे हनुमान दरवाजा. हा दरवाजा बाकी दरवाजांपेक्षा आकाराने लहान आणि जुन्या पद्धतीचा आहे. या दरवाजाच्या भिंतींवर संकटमोचक हनुमानजींची मूर्ती कोरलेल्या आहेत. दोन्ही बाजूला नैसर्गिक खडकाचा वापर करून हा दरवाजा अत्यंत हुशारीने आणि अशा ठिकाणी बांधलेला आहे जेणेकरून शत्रूला खालून हा दरवाजा सहज दिसणार नाही. हा आहे आपला हनुमान दरवाजा. हनुमान दरवाजा आतमध्ये आलात की सैनिकांना बसण्यासाठी म्हणजे पाऊस पाण्यापासून किंवा उन्हापासून संरक्षणासाठी अशा खोल्या बनवलेल्या आहेत. आणि अशा खोल्या बनवलेल्या आहेत.
आणि ह्या गडावरचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा दरवाजा म्हणजे महादरवाजा. तेव्हा आता पाहू, आय थिंक हाच असेल. हा बघा, इथं असं पाऊस वगैरे आला तर सैनिक असे बसायचे. आणि हा आला महादरवाजा. किल्ल्यावरील चौथा आणि शेवटचा मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा. नाना फडणवीस यांनी इसवी सन 1790च्या सुमारास दरवाजाचे बांधकाम अत्यंत भव्य स्वरूपात केले होते. हा दरवाजा आजही अत्यंत सुरक्षित आणि भव्य पाहायला मिळतो. याच्या दोन्ही बाजूला विशाल बुरुज आहेत आणि दरवाजावर लोखंडी खिळे बसवले आहेत, जेणेकरून शत्रूचे हत्ती याला धडक देऊन तोडू शकणार नाहीत. महादरवाजा ओलांडताना एक मोठे वळण घ्यावे लागते, त्यामुळे शत्रूला सरळ रेषेत धावता येऊ नये आणि या दरवाजावर हल्ला करता येऊ नये, यासाठी या दरवाजाची रचना अशी करण्यात आली आहे. हा बघा, इथून आपण असं वरती आलोय चालत आणि अजून काही लोक येतात. एवढं धुकं आहे त्यामुळे असं स्पष्ट दिसत नसेल. बारीक पाऊस पण चालू झालाय. रेनकोट घातलं की गरम होतं. भाई इथं दर्गा बांधलेली आहे मला वाटतं. इथं आपल्याला सभागृह पाहायला मिळतो. पूर्वीच्या काळात म्हणजे इथे काय मीटिंग्स वगैरे असतील ना, राजा महाराजांच्या मीटिंग्स वगैरे असतील त्या इथं आपल्याला म्हणजे सोबत असं आपल्याला इथं मीटिंग त्या असतात. आणि इथं आपल्याला अजून 2-3 तोफा पाहायला मिळतात. हे मधले तोफ तुटले, हे आहे व्यवस्थित. अशा 3 तोफा पाहायला मिळतात. राजा राणी महालाचे अवशेष पाहायला मिळतात. तो तोडलेला आहे किंवा तुटला आहे. विंचुकाटा इकडे आहे. राजा राणी महालाचे अवशेष असे. ओके, आणि इथं असं आपल्याला कसे डायरेक्शन पण दिलेले आहेत, कुठल्या साईडला काय आहे वगैरे. त्र्यंबक तलाव, विंचुकाटा, महाली मंदिर ह्या साईडला आहे. मस्त एकदम गार वारा सुटला भाई. केसांची दशा झाली आणि कोण नाही एवढं. मला वाटतं ते मागे केस झाली होती ना, तिथपासून कोणी यायला मागत नाही मला. कॅमेरा पकडून हात दुखायला लागला भावानं. आणि वारा पण फटे आहे इथं. आणि इथं आहे श्री हनुमान मंदिर. म्हणजे इथून महादरवाजा सोडून थोडा वरती चालत आलात ना की आपल्याला हनुमान मंदिर पाहायला मिळतं. उजव्या साईडला सगळे चालत आलात की आपल्याला विंचुकाटा पण पाहायचा आहे. मुख्य आकर्षण म्हणजे विंचुकाटा आहे. ओके, हा कायचा हनुमान मंदिर आहे. नंदी पण आहे इथं. वारा भरपूर आहे त्यामुळे हो एकदम धुकं आहे आजूबाजूला. पद्धतशीर एकदम. नंदी महाराज आहे आणि हे हनुमानांचं मंदिर आहे. एकदम हनुमानाचं मंदिर आहे. आणि हे महादेवांचं मंदिर आहे, भोलेनाथांचं. हे बघा एकदम पद्धतशीर असं मस्त एकदम छोटंसंच आहे. पण चांगलं आहे. आणि इथेच
हनुमान मंदिर आणि शंकराचं मंदिर आहे ना, त्याच बाजूला त्र्यंबक तलाव आहे. दिखाता भी तेरे आपको, जरा चप्पल घालू दे. हा बघा इथं हा आहे महादेव मंदिर, शंकराचं मंदिर आणि हा त्र्यंबक तलाव हे पहिल्याच्या काळात. काय रे वारा सुटला आहे. आता पहिल्याच्या काळात असं म्हणजे सैनिकांसाठी पाण्याचं वगैरे म्हणजे पाणी वगैरे पिण्यासाठी असे छोटे मोठे तलाव इथं बांधून ठेवलेले आहेत. मला वाटतं विंचूकडा तिकडे वरती आहे असं माझा अंदाज आहे. हा आहे तलाव. ओके, इथून पुढं जायचं आपल्याला आणि इथून पुढे जायचं आपल्याला विंचूकडा. आता वारा एवढा आहे ना, मस्त एकदम गार वारा एकदम. मला वाटते आता ही खाली रेनकोटची पॅन्ट घातली ती पण काढायला लागेल मला वाटते. एकदम पद्धतशीर भाई, मस्त. आजूबाजूला एकदम परफेक्ट धुकं वगैरे आहे. आता वाजलेच किती मला काय माहीत नाही, पण आहे ऊन वगैरे काय नाही. सेल्फी स्टिक पकडून पकडून माझे हात आलेत गळ्यात. तर पुढे आहे आपला विंचूकडा. हा बघा असं कायसा रस्ता आहे विंचूकड्याकडे जाण्यासाठी. असं मला पण कन्फर्म माहीत नाही, मी पण फर्स्ट टाईम आलो आहे किंवा हा विंचूकड्याकडचा रस्ता जातो काय मला एवढं माहीत नाही. ओके, वरती जाऊन बघता मी तुमका सांगता. मला वाटतं हा एक अजून एक तलाव आहे मला वाटतं. हा बघा इथं लेफ्ट साईडला. ये देख किती खोल आहे काय माहिती आता. हा बघा असा काय तो व्ह्यू आहे गडाच्या टॉप फ्लोअरवरनं. ओके, आणि गर्दी नाही ना, मेन गोष्ट म्हणजे गर्दी नाही ना, त्यामुळे असं व्यवस्थित बोलता किंवा बघता येते, व्यवस्थित असं एक्सप्लोअर करता येते. मला वाटतं खूप जणांना माहीत नाही की बुवा आता लोहगड झाला आहे चालू, म्हणजे पर्यटकांसाठी. मागे ती केस झाली त्यामुळे जरा बंद ठेवला होता. ठीक आहे, हनुमान दरवाजा बाहेर जाण्याचा मार्ग. अब मका तर जायचं आहे विंचूकड्यावर. मला वाटतं तिकडून पण रस्ता आहे. हां बघा ह्या साईडने पण रस्ता आहे आणि ह्या साईडने पण. मला ह्या साईडने जातो मी. हा खूप असा उभा आणि स्लिपरी वाटतं आहे. पेक्षा ढेंगा आपटण्या आपला बोचा आपटण्यापेक्षा सेफ मार्ग निवडलेला बरा. ओके, बघा बघा अजून एक आपला तलाव पाहायला मिळतो इथं. तलाव आहे का पांडवकालीन विहीर आहे काय माहिती. जाऊन बघतो तिथं. बघा काय तो पाय सारखला तर जागा विहिरीत जायचो मी. बघा इथे लिहिलं आहे, इथे लिहिलं आहे की षटकोनी आकाराची विहीर आहे ही. आणि ह्या विहिरीपर्यंत पोहोचण्यासाठी अशा हे पण आहेत, पायऱ्या पण आहेत. ह्या बघा 2-3 ठिकाणापासून आहेत बघा ह्या पायऱ्या आहेत. आणि ह्या बघा तिकडून पण पायऱ्या आहेत. तुम्हाला दिसत असेल काय त्या बघा, तिथून पण पायऱ्या आहेत. असं म्हणजे तिथून पण पायऱ्या आहेत वरती म्हणजे खाली जाण्यासाठी. अशा 2 आहेत. षटकोनी आकाराची विहीर आहे ही. काय विहिरीचं नाव इथं काय लिहिलंय नाही. झूमच राहिला तिथे. विहिरीच्या पायऱ्या दाखवण्यासाठी झूम केला होता, तो झूमच राहिला. ओके, बहुतेक असे येतात इथं पर्यटन. अतिशय किल्ले कुठले सोडले नाही बाई, आता सगळीकडे फिरतायत तुला सोडून. एकदम धुक्यावर धुकं आहे, काय दगडी दिसत नाही आजूबाजूचं. पाऊस नाही म्हणून नशीब तेवढंच, नाही तर एकदम दूरच निघाला असतं माझा. पाय सरले असते ना.
भाई विंचूकडा कुठं आहे असं समजत नाही मला. कधी बिलकुल बघितलं नाही विंचूकडा. मी ऐकलं होतं की वरतून असं विंचवाच्या नागीसारखा दिसतो. नांगी असते पाठचा आघाडा तिच्यासारखा दिसतो. पण भाई इथं असं काय दिसतच नाही. एकदम मस्त एकदम गारवा आहे. गारवा म्हणतोय तो काय एकदम. खेकडी पण येतो मला वाटतं इथं. भूल पाडली नाही. इथं काहीतरी आहे तो तिथं जाऊन की बाबा काय आहे विंचूकडा आहे काय आहे. ओके वाटतं हाच असेल. तर नमस्कार भावानं, तुमचं स्वागत आहे आपल्या भावाच्या व्हिडिओमध्ये. भाई आज आपण आलो आहोत लोहगडावर. लोहगडावर बरेच दिवस येणं राहिलं होतं, तर ते बघायला आज आपण आलो आहोत. आणि हा बघा लोहगडाच्या टॉपवरून आपण व्ह्यू बघा. तो समोर दिसतोय तो मला वाटतंय विशालगड असेल. विशालगड किंवा तिकोना असेल. ओके. आणि तो खाली एकदम खोल दरी आहे. असं कायचा व्ह्यू आहे. इंट्रो शूट केला नव्हता त्यामुळे आता परत केला. हे करते कापायला लागल तर. क्रॉक्स घालून आलोय भाई, कारण क्रॉक्स घालणारे कधी पडत नाही असं मी ऐकलेलं आहे. ओके भाई विंचूकडा हाच असेल असं माझी अपेक्षा आहे. मला तर काय मी बघितले नाही कोणाचे व्हिडिओ वगैरे विंचूकडा कसा असतो काय. पण बोलतात एकदम उभं आहे खोल दरीत, म्हणजे दरी एकदम. त्यामुळे हाच असावा असा माझा अंदाज आहे. काय पडलाय बोर्ड कसला पडलाय. विंचूकडा बरोबर हाच आहे. हा बघा हा गाडाचा पायथा आहे कायचा. एकदम क्लिअर तर दिसत नसेल. हाय हा किल्ला कोणता आहे काय मला समजून नाही भाई. मला वाटतं विसापूर असेल. हा बघा हा वाला कोणता गेला काय मला समजत नाही. आणि हा इथून आपण आलो इकडून, तिथूनच जाऊया परत. झाला मला वाटतं बहुतेकसा बघून. अरे यार हा आपला किल्ला तर झाला आहे बहुतेकसा बघून. आता हा मला वाटतं हाच विंचूकडा आहे. बघा या साईडला एकदम खोल दरी आहे. कन्फर्म पण माहीत नाही पण हाच आहे. आणि हा इकडे सरळ जो रस्ता जातो तो आता गडावर जातो परत. आता उतरायला इथून जागा आहे की नाही मला एवढं माहीत नाही, पण आता पब्लिक हळूहळू यायला लागला. मस्त एकदम व्ह्यू एकदम चांगला येतो इथं. पण विषय तोच आहे भाई, आपला कॅमेरामध्ये झूम नाही आहे ना. हा रस्ता आता कुठं जातो मला काही माहीत नाही, पण एकदम खडताळ आणि स्लिपरी आहे. आपले कसे क्रॉक्स आहेत, आपण का कोई टेन्शन नाही. हां या साईडने चांगली फुटेज येते. साप बीप असायचा डस्कनचा टोचायचा मला टोचायचा. नशीब पाऊस पण नाही, एकदम मस्तपैकी. आणि ह्या पण पाण्याच्याच टाक्या आहेत आय थिंक. हो का इथं असं कातळ्यात पोकरलेले आहेत. आवाज पण घुमतोय. आणि अजून एक असेल इथे आय थिंक. आणि हा बघा हा समोर अशी माणसं येतात तिथून वरतून दिसतात की नाही मला माहीत नाही. आय थिंक तो पहिला दरवाजा असेल. 1 2 नाही महादरवाजा असेल तो, पण नसेल दिसत यामध्ये.
ह्याकडं पाण्याच्या टाक्या भरपूर आहे. काय आहे बघा, इथं पण काहीतरी आहे. मला पण नाही माहिती. इथून रस्ता असेल ना जायला, त्याच्या आयला एवढा आलो आहे चकपक पकपत. परत मला परत जायला लागायचं. काय लक्ष्मी पोटरी भाई, आपली मेन लक्ष्मी पोटरी भेट. पहिला जो सुरतवरून वगैरे खजाना लुटून आणायचे ना, ते इथे ठेवायचे लक्ष्मी कोठडीमध्ये. बघा इथं असे वरतून काळावरून इकडून असा रस्ता येण्यासाठी आहे. इथं आहे लक्ष्मी कोठडी. एकदम मोठी आहे, मस्त एकदम. हा इकडे कायचं गाव आहे. सुरतवरून शिवाजी महाराज जो काय दौलत वगैरे काय लुटून आणायचे नाही, म्हणजे काय सामान वगैरे खजाना, तो ह्या लक्ष्मी कोठडीमध्ये ठेवण्यात यायचा. तो सेफ मानला जायचा तेव्हा लक्ष्मी कोठडी. काय कोरीव लेणी काय आणि दुर्ग सिटी मारतात म्हटलं. कुठला तरी ग्रुप आला आहे भाई इकडे. तर आपण तिकडून गेलो होतो वरती आणि ह्या साईडने खाली आलो. ओके, तिकडून बघूया काय भाई. काय दिसणार तर नाही. बघा घोड्याचं पाग, एक घोड्याचं पाग म्हणलेलं आहे. म्हणजे पहिल्यातले जे राजा महाराजांचे घोडे किंवा सैनिकांचे घोडे असायचे ना, ते इथे म्हणजे त्यांना राहण्यासाठी अशी हे केली जाते, म्हणजे सोय केलेली होती राहण्यासाठी इथे. आतमध्ये मला वाटतं पाणी साचलं असेल माझ्या अंदाजे. जाऊ की नको, काय दिसतच नाही. बघा घुबड बिबड यायची बेडी आतमध्ये. हे बघा, हे असे ते इथे घोड्यांसाठी खाणं वगैरे असं ठेवलं जात होतं. बघा हे बाहेरून खूप छोटे वाटतं. म्हणजे किती खोल आहेत ते काही मला माहीत नाही, त्यामुळे मी काही थांबत नाही ते जास्त वेळ. पण भाई एवढी छोटी हाईट आहे तिथं आतमध्ये. म्हणजे आतमध्ये असे खाण्यापिण्याची तर सोय केली आहे, म्हणजे घोड्यांसाठी खाणं पिणं काय टाकायचं असेल तर. एवढे छोट्याशा भागात घोडे आतमध्ये जातील कसे, असं माझं म्हणणं. आणि काय तर मग ते एवढ्या छोट्याशा भागात म्हणजे जाणं जरा कठीणच आहे. पण आतमध्ये असं प्रॉपर असं त्यांचं हे आहे, म्हणजे खाण्यासाठी वगैरे व्यवस्था पण असं व्यवस्थित केलेलं आहे. हे राजा राणी महालाचा अवशेष थोडाफार. म्हणजे जोताच राहिला आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे फक्त जोताच राहिला आहे. बाकी सगळा उद्ध्वस्त करून टाकले भाई.
एकदम झिगझॅग वर्णामध्ये बाई असं वरती चढण्यासाठी असे पायऱ्या आहेत. आणि हे बघा प्रत्येक वळणावर असं वरती बुरुज आहे. म्हणजे आता वरतून तिकडे आलात तरी त्या खालनंच रस्ता आहे आणि त्याच्यावरती परफेक्ट असा बुरुज आहे. बघा हा असा रस्ता आणि इकडे वरती बुरुज. आता दुश्मन समजा आले ना तर त्यांच्या वरतून असा हमला करता येईल असा. सेम इकडून असा हा रस्ता येतोय आणि वरती असा बुरुज आहे. म्हणजे रस्त्याच्या वरती असं म्हणजे ज्या पायऱ्या आहेत त्यावरती बुरुज आहेच. हा आहे आपला नारायण दरवाजा. हा असं काय तर रस्ता इथून वरती असं. भाई लास्ट टाइम आम्ही आलो होतो ना तेव्हा 6च्या नंतर आलो होतो ना, त्यामुळे हा बघा इथंच फोटो काढून घरात परत गेला होता. वरती एंट्री आहे. 6च्या नंतर काहीतरी बंद होतं ना, त्यामुळे इथूनच फोटो काढून आम्ही रिटर्न गेलो होतो. आता ह्या टायमाला तर एकटाच आलो होतो तेव्हा आम्ही ग्रुप वाईज आलो होतो तेव्हा. पण लेट झालं होतं. एकविराईचं दर्शन घेतल्यानंतर इकडे आलो होतो ना, त्यामुळे थोडंफार लेट झालं होतं. 6च्या नंतर गेट बंद होता तिथे. त्यामुळे जर यायचं असेल तर लवकरच या, सकाळच लवकरच या. ओके मामा बसलेत. तर झालं आहे भाई आपलं लोहगड फिरून पूर्ण. या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके मला जमले तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे मी. आणि जास्त लाँग पण व्हिडिओ बरोबर नाही. मित्र वगैरे बोलतात काय 4-4, 5-5 व्हिडिओ टाकत राहतो. ओके तर एकाच व्हिडिओमध्ये सगळं देण्याचा प्रयत्न केला आहे, जेवढी मला माहिती होती तेवढी. ओके चला आवडले असेल तर लाईक करा. बाय.